आज आपण मनाच्या श्लोकातला 89वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ म्हणतायत, जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवीत जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. समर्थांचा ज्या भगवंताच्या नामाच्या महतीच्या श्लोकांची आपण एक प्रकारे मालिका पाहत आहोत, त्यातील हा भगवंताच्या नामस्मरणाचा एक वेगळा अभ्यास देणारा, एक वेगळा दृष्टिकोन टाकणारा श्लोक. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, श्रोते हो, की आपण जेव्हा जनमानसामध्ये भोजनाच्या प्रित्यर्थ जेव्हा एकत्रित येतो, तेव्हा या भोजनाला भगवंताच्या नामाची जोड द्यावी. भगवंताचं नाम आपल्या वाचेने वदावं, त्या भगवंताच्या नामाचा उच्चार करावा. आणि इतकंच नव्हे तर तो उच्चार हा मनातल्या मनात नसून अति आदरे गद्य घोषे म्हणावा. या जय जयकारामध्ये आपणही नामस्मरण करावं आणि आजूबाजूच्या परिसर देखील नामस्मरणाने, त्या भगवंताच्या नामाने दुमदुमून टाकावा. हे करत असताना त्यानंतर मिळालेला हा अन्नप्रसाद, हा भगवंताचा प्रसाद, हा त्याची कृपा प्रसाद आहे, असं त्याचं चिंतन करत त्या हरिचिंतनामध्ये अन्न सेवन करावं. अशा पद्धतीने जो अन्न ग्रहण करतो, अशा पद्धतीने जो अन्न सेवनाच्या वेळेला नामघोष करतो, त्याला भगवंत हा अत्यंत अनुकूल होतो, कारण की भगवंताचा हा स्वभाव आहे. असं समर्थ माऊलीच्या श्लोकाचा सरळ अर्थ. श्रोतेहो, आपण गोंदवल्याला जर कधी आलात तर यातील प्रत्येक शब्दनशब्द हा आपल्याला तिथं बघायला मिळतो. आपण बघतो की ज्या वेळेला गोंदवल्यामध्ये अन्नदानाची दुपारची प्रसादाची वेळ होते किंवा संध्याकाळची प्रसादाची वेळ असते, फराळाची वेळ असते, त्यावेळेला जय जय श्रीराम हा गजर हा अखंड चाललेला असतो. आणि या गजरामध्ये वाढणारा मनुष्य प्रसाद वाढत असतो, घेणारा मनुष्य देखील मुखाने जय जय श्रीरामचा गजर करत तो प्रसाद ग्रहण करत असतो. आणि हे प्रसाद घेत असताना ते हरिभजन, ते नामचिंतन असं काही त्या अन्नावाटे त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोरलं जात असतं, ते हरिचिंतन. आणि त्यामुळं बऱ्याचदा पूज्य बाबा देखील आपल्या प्रवचनात म्हणायचे की संताच्या घरचं अन्न हे मागून खावं. म्हणजे आपल्याला ते जरी मिळालं नाही तरी आपण हट्टाने अगदी त्याची भिक्षा म्हणून स्वीकारावं. संताच्या घरच्या अन्नाची ही महती आहे. श्रोतेहो, काय सांगायचं असेल नेमकं समर्थांना इथं? समर्थांना आपल्याला नेमका इथून काय उपदेश द्यायचा आहे? असं आहे श्रोतेहो, की आपण बघतो की जसा देश तसा वेश, हे तर आपण ऐकतच आलेलो आहोत. आपण ज्या ज्या देशांमध्ये जातो त्या त्या देशाची वेशरचना ही वेगवेगळी असते, हे आपण बघतोच. पण जशी देशाची वेशरचना असते तसं त्या देशाचं अन्न देखील असतं, त्या प्रत्येक भूमीचं अन्न असतं. अर्थात प्रत्येक अन्न हे मनुष्याच्या शारीरिक वाढीसाठी, तृप्तीसाठी पोषक असतंच. त्यातली पोषक मूल्य कदाचित विकसित देशांमध्येही अधिक प्रमाणामध्ये टाकून परखून मनुष्याला दिली जात असतील. पण मनुष्याने सेवन करत असलेलं अन्न हे फक्त त्याचं शारीरिक रचनाच सुदृढ करत नसते, तर मनुष्याच्या अन्नाचा परिणाम हा त्याच्या मनावर देखील होत असतो. मानवी मन देखील त्या अन्नावरती आधारित असतं. आपण बघतो की बऱ्याचदा एखाद्या मुस्लिम कंट्रीमध्ये अगदी बोलायचंच झालं तर, जेव्हा तिथं अनेक प्रकारचे मांसाहारी पदार्थ ही भक्षणामध्ये घेतली जातात, तेव्हा या मांसाहारामुळं कित्येकदा त्या माणसाचं मन देखील तसंच घट्ट एखाद्या निर्दयी माणसासारखं झालेलं आपण बघतो. अनेक परदेशांमध्ये जिथं नातीही अत्यंत रोडावलेली असतात, जिथं सुहृदयताही संपलेली असते, याच्या मागचं आपण कारण बघतो की त्या अन्नाचा गुणधर्म तिथं शुष्कता निर्माण करत असतो. अन्न हे मनुष्याच्या मानसिकतेशी अतिशय निगडीत असतं. मनुष्याची फक्त शारीरिक पोट भरण्याची प्रक्रिया हे जर अन्नाचं कारण असतं तर मनुष्याला प्रेम नावाच्या गोष्टीची गरज उरली नसते. त्यामुळं मनुष्याची मानसिक रचना ही तो ग्रहण करत असलेल्या अन्नावरती प्रामुख्याने अवलंबून असते. दुसरा टप्पा असा आहे
की मनुष्य जे अन्न सेवन करत असतो या अन्नामध्ये अनेक प्रकारच्या लोकांची वासना लिप्त असते. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या शेतकरी शेतामध्ये एखादं पीक काढतो आणि नेमकी त्यावेळेला त्या पिकाची किंमत उतरते. त्यांनी केलेले कष्ट देखील त्या पिकामधून त्याला कित्येकदा किंमत वसूल करून देऊ शकत नाही. पण मग अशा वेळेला ते पीक रस्त्यावरती फेकून देण्यापेक्षा जी पडेल त्या किमतीमध्ये विकावं अशा हळहळत्या मनाने ते पीक विकलं जातं. त्या व्यापाऱ्याने ज्यांनी ह्याला लुबाडलेलं आहे तो अत्यंत आसक्त होऊन आपल्या स्वार्थ बुद्धीने त्या अन्नाला विकत घेतो. ते अन्न लुबाडलेलं एक प्रकारचं इथं जेव्हा बाजारामध्ये येतं तेव्हा आणखीन चढेल किमतीने लोकांना ते विकलं जातं. त्यामुळे विकत घेणारा मनुष्य देखील तळतळाटेनेच ते विकत घेत असतो. आणि मग एवढं सगळं करून आपल्या मनातले षडविकार त्यामध्ये कालवत ते शेवटी अन्न आपल्या मुखापर्यंत येतं. अनेक लोकांच्या वासनांनी स्पर्श झालेलं असं ते अन्न. त्यामुळं मनातली अन्नाची वासना ही देखील आपल्या मनातल्या वासनांना एक प्रकारे उद्युक्त करत असते. समर्थांच्या चरित्रात एक असा प्रसंग आहे की समर्थ एकांच्याकडे प्रसादाला गेलेले असतात आणि प्रसाद झाल्यानंतर रात्री जेव्हा ते सगळीकडे निजानीच होती तेव्हा समर्थ बाहेर बाजेवरती पोहोडलेले आणि त्यांच्या पोटामध्ये एक प्रकारे अचानक डचमळून येतं. अन्न सुग्रास असतं पण अचानक त्यांच्या पोटामध्ये डचमळून येतं आणि ते वांती काढतात. आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की त्या अन्नामध्ये कालवलेली वासना ही त्यांना त्रास देत होती. कित्येकदा आमच्या इकडे गोंदवल्यामध्ये देखील आम्ही आमचे एक पूजनीय मोठे श्रेष्ठ असे साधक होते. त्यांना विचारायचो की इथं अन्न जे वाया जातं त्याचं नेमकं काय कारण असावं. कधी कधी थोडंसं अन्न वाया जायचं. मग हे अन्न वाया का जातं तर यावरती त्यांनी फार छान सांगितलं की इथं जो काही शिधा येतो तो सगळ्यांच्या एकत्रित केलेल्या पैशातून येत असतो. या आलेल्या पैशामध्ये जशी वासना असती तसं हे अन्न इथं वापरलं जातं. त्यातील ज्या अन्नाची वासना ही लिप्त आहे त्यामधला काही भाग अन्नाचा हा वाया देखील जात असतो. त्यामुळं दुसरा टप्पा अन्नाचा असा आहे की श्रोतेहोती अन्न हे आपल्या वासना देहावरती कार्य करत असतं. अन्न हे मनावरती कार्य करतं. अन्न हे वासना देहावरती कार्य करतं. अन्न हे एक प्रकारे संस्कारित होत असतं. एक स्त्री जेव्हा घरामध्ये अन्न करत असते तेव्हा ते अन्न पकवताना किंवा त्या अन्नाचं तिला जेव्हा ती निर्माण करत असते त्यावेळेला आपल्या नवऱ्याला आवडेल का आपल्या मुलाबाळांना आवडेल का या सात्विक विचाराने ती ते अन्न तयार करत असते. हेच अन्न जेव्हा एखाद्या आपण हॉटेलमध्ये म्हणूयात जेव्हा ते निर्माण केलं जातं तेव्हा तिथला मनुष्य हे किती स्वस्तात बनवता येईल, हे जास्तीत जास्त लोकांना कसं पुरेल, यातून मला जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील याचा विचार करत ते अन्न निर्माण करत असतो. आणि त्यामुळं या प्रकारची अन्न ही तयार होत असताना देखील संस्कारित होत असतात. या अशा प्रकारे अन्न हे आपल्या मुखापर्यंत येत असतं. त्यामुळे संतांनी याच्यावरती राजमार्ग काढला. जसं आपण सगळ्या गोष्टीतून जरी एखादी गोष्ट आली तरी शेवटी ती तपासून घेतो, शेवटी तिची कशी अवस्था हे बघतो. तसं संत म्हणतात की ठीक आहे, हे अन्न ज्या पद्धतीने आलेलं असेल, ज्या मनोभावनेने बनवलेलं असेल, ज्या मनोवृत्तीने ते आपल्यापर्यंत आलं असेल, या सगळ्या गोष्टींमधून जर आपल्या अन्नकोशावर परिणाम करायचा नसेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे जनी भोजनी नाम वाचे वदावे. यामध्ये समर्थ दोन फार सुंदर गोष्टी सांगतात. पहिली गोष्ट जी महाराजांना अतिशय आवडायची ते म्हणजे पुष्कळ लोक यावीत आणि भरपूर अन्नदान व्हावं, हे महाराजांना आवडायचं. आणि हे समर्थ इथं अगदी छोट्या शब्दात सांगतात की जनी भोजनी, एकटं बसून नाही, एकांतामध्ये नाही, चोरून नाही, आपल्या बरोबरच्या प्रत्येकाला घेऊन जनी भोजनी, सगळ्यांमध्ये बसून मिळून मिसळून अशा पद्धतीने अन्न घेत असताना आपण ते नाम आपल्या मुखामध्ये अखंड ठेवावं. नाम वाचे वदावे, आपल्या मुखाने ते नाम उच्चारण करावं. त्या अन्नाला एक प्रकारे आधीच्या संस्कारांची आपण जी एक प्रकारची ती वासना आता ग्रहण करणार आहोत, त्या वासनेला त्यजवण्यासाठी, त्या वासनेला विसर्जित करण्यासाठी आपण त्या नामाचा घोष अन्न घेण्याच्या आधी करावा. इतकंच नाही तर ते नाम आपल्या बरोबरच इतरांना देखील घ्यायला यावं. अति आदरे गद्य घोषे म्हणावे. इथं समर्थ अति आदरे हा शब्द वापरतात. आपण बऱ्याचदा संकुचित मनोवृत्तीने कसं म्हणायचं, लोक म्हणतात मग त्यांच्याबरोबर इतक्या जोरदारात ओरडून कशा पद्धतीने आपण नामस्मरण करायचं असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं. आणि त्यामुळं आपण लोक म्हणत असतात पण आपण मात्र न म्हणता तसेच उभे राहत असतो.
समर्थांचं म्हणणं असं आहे की त्या स्वरामध्ये स्वर मिसळून अति आदरे, कुठल्याही प्रकारचा संकोच न ठेवता मनानी, भावनेनी, प्रेमानी आपण त्या नामाला घ्यावं आणि अशा रीतीने ते अन्न घेताना आपण नामाचा गजर करत ते अन्न आपल्या ताटामध्ये घ्यावं. त्यानंतर अन्न जेव्हा आपल्या मुखामधून आत जायला लागतं शरीरामध्ये, तेव्हा समर्थ म्हणतायत की हरी चिंतने अन्न सेवित जावे. हा एक अतिशय सुंदर असा सूत्र समर्थ आपल्याला सांगतात. श्रोतेहो, आपण बघतो भगवंत ज्याची प्राप्ती करण्यासाठी म्हणून या मनाच्या श्लोकाची, या परमार्थाच्या प्रवासाची आपण सुरुवात केलेली आहे. हा भगवंत नेमका कसा आहे, याचं स्वरूप कसं आहे? भगवंताचं स्वरूप जर काही असेल तर भगवंताचं स्वरूप एकच, ते म्हणजे करुणेचं. आपण बघतो ना की आता आज वारी निघालेली आहे, आज छान मेघांची दाटी आकाशामध्ये दाटून येते, शेतकऱ्यांची पेरणी झालेली असते. त्या शेतकऱ्यांच्या पेरणीमध्ये लावलेल्या पिकाची रक्षण करण्याची जबाबदारी देखील त्या पांडुरंगाचीच असते. तो ढग देखील असे दाटून आणतो की ज्याच्यामुळं त्या शेतांना त्रास होणार नाही. ते पाणी देखील जमिनीमध्ये असं मुरतं, त्या पिकांना उगवतं, त्या पिकांना अतिशय बहार आणतो, त्या पिकांच्या दाण्यामध्ये तो शक्ती आणतो, त्या पिकांच्या दाण्यामधून मनुष्याची क्षुधा तृप्ती होण्याची ताकद तो निर्माण करतो. हेच अन्न हे भगवंताच्या करुणेचं प्रतीक नाही तर काय आहे हो? जर भगवंतांनी करुणाच केली नसती, जर या मेघांनी पाऊसच पाडला नसता, जर या जमिनीने ते बीज आपल्या कुशीमध्ये घेतलंच नसतं, जर या सूर्याने आपल्या मृदू प्रकाशाने त्या पिकांना पिकवलंच नसतं, जर त्या शेतकऱ्याला दिलेल्या ऊर्जेतून त्या शेतकऱ्यांनी या पिकांची चांगली देखभाल केली नसती, जर त्या व्यापाऱ्याने आपला व्यापार न मांडता या अन्नधान्याला आपल्यापर्यंत पोहोचवलंच नसतं, या प्रत्येकाच्या कृतीमागं श्रोतेहो भगवंताची करुणा आहे. आणि ती करुणा एकाच गोष्टीसाठी की माझी, या जीवाची, या छोट्याशा चिमुकल्या जीवाची क्षुधा तृप्ती व्हावी, ही भगवंताची करुणा. आणि ती भगवंताची करुणा आज या पोळीच्या रूपात, या भाताच्या रूपात, या आमटीच्या रूपात, या एक प्रत्येक माझ्या ताटातल्या पदार्थाच्या रूपाने ही करुणा माझ्या समोर आलेली आहे. या भगवंताचंच हे स्वरूप आहे. त्या भगवंतानी माझ्या क्षुधा तृप्तीसाठी म्हणून हे ताट मला दिलेलं आहे. आणि अशा हरिचिंतनामध्ये आपण या भगवंताच्या स्मरणामध्ये त्याच्या करुणेला एक प्रकारे कृतज्ञ होत त्याच्या चिंतनामध्ये प्रत्येक घास आपल्या मुखामध्ये घ्यावा. हरी चिंतने अन्न सेवित जावे. अशा रीतीने जर आपण अन्न सेवन केलं, एक एक घास अत्यंत मनापासून, तर याचं एक रहस्य सांगतो की अगदी थोड्या अन्नामध्ये देखील आपली क्षुधा तृप्त होते. नाहीतर आपण कितीही जरी खाल्लं, आपण जर त्याच्यामध्ये कुठली जाणीव ठेवली नाही, जर आपण फक्त पोट भरायचंय म्हणून खायचं ठरवलं, तर कितीही खाल्लं तरी कित्येकदा पोट भरत नाही. पण कृतज्ञ वृत्तीने या भगवंताच्या चिंतनामध्ये त्यांनी केलेल्या प्रत्येकाच्या कृतीच्या कृतज्ञतेमध्ये, त्या शेतकऱ्याच्या कृतज्ञतेमध्ये, त्या व्यापाऱ्याच्या कृतज्ञतेमध्ये, ज्यांनी ज्यांनी म्हणून या अन्नाला हातभार लावलाय त्या प्रत्येकाचे मनोमन आभार मानत या सगळ्यांच्या रूपाने तो भगवंत माझ्यावरती करुणा रूपाने एक प्रकारे माझ्यावरती तो वर्षाव करतोय, अशा भावनेने जर आपण अन्न ग्रहण केलं तर अगदी अर्धी पोळी देखील मनुष्याला पूर्ण पोट भरून तृप्त करू शकते, प्रसन्न करू शकते. हे हरिचिंतनाचं कार्य आहे. त्यामुळं अन्न सेवन करत असताना हरिचिंतन करा, अन्न घेत असताना हरीचं नामस्मरण करा, अत्यंत आदराने त्याचा जयघोष करा आणि नाम आपल्या मुखामध्ये अखंड ठेवा, जेणेकरून अन्नामधून जाणारी ही वासना आपल्यावरती फक्त सात्विक संस्कार करेल. आपल्याला ती ऊर्जा कशासाठी देईल? आम्ही आमच्या गोंदवल्याला प्रसाद झाला की शेवटी म्हणतो, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. का म्हणतो आम्ही? कारण की ही जी तुम्हाला ऊर्जा मिळालेली आहे या अन्नातून आता तुमच्या जीवनात सत्कर्म घडू दे, तुमच्या जीवनामध्ये उपासना वाढीला लागू दे, या भूदेवांच्या चरणी तुमचं प्रेम वाढू दे. ह्या सगळ्यांसाठी म्हणून तुम्हाला हे अन्न दिलेलं आहे. हे सत्कर्मच आपल्या जीवनामध्ये त्या रामाला आपल्या हृदयामध्ये घेऊन येतं. म्हणून श्रोते हो, अन्नदानाचं हे महत्व, सगळ्यांना वाटून शेवटी अन्न घेण्याचं हे महत्व, घेत असताना त्या भगवंताच्या स्मरणामध्ये त्याचा जयघोष करण्याचं हे महत्व, आणि अन्न सेवन करत असताना हरिचिंतनाचं हे महत्व.
आपल्याला अंतरंगाने भगवंतमय राममय करून टाकतं. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 90वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, नये रामवाणी तया थोरहाणी, जनी व्यर्थ प्राणी तया नामकाणी, हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. समर्थ माऊली ज्या भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला गेल्या काही श्लोकांमध्ये सांगत आहेत, त्यातीलच भगवंताच्या नामाचं महत्व उद्धृत करणारा हा एक समर्थांच्या मनोबोधातला श्लोक. समर्थ माऊलींच्या या श्लोकाचा आपण सरळ अर्थ पाहूयात. समर्थ म्हणतायत की ज्याच्या जीवनामध्ये आपल्या वाणीवर भगवंताचं नाम येत नाही, त्या रामाचं नाम येत नाही, हे त्याच्या जीवनातलं अपरिमित असं नुकसान आहे, कधीही न भरून येण्यासारखं नुकसान आहे. आणि ज्याला आपलं हे नुकसान झालेलं आहे ह्याची देखील जाणीव नाही, त्याचं जीवन खरोखरच व्यर्थ आहे. तो मनुष्यामध्ये असूनही केवळ एका प्राण्यासारखं आपलं जीवन जगतो. मनुष्य हा भगवंताच्या नामाला चिकटत नाही, कारण की त्याची बुद्धी त्या नामाचं खरं स्वरूप, खरं अस्तित्वच मानायला तयार होत नाही. त्याला प्रत्येक गोष्टीचा पुरावा लागतो. आणि जर भगवंताच्या नामाचा पुरावाच पाहिजे असेल तर ज्या नामाची महती वेदशास्त्री पुराण्यांनी गायलेली आहे, ज्या नामाची महती व्यासांनी लिहिलेली आहे, ज्या नामाचं श्रेष्ठत्व त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या पुराव्याच्या आधारावर तरी हे म्हणा तू भगवंताच्या नामाचं स्मरण कर. समर्थ माऊलीचा हा आपल्या सगळ्यांना अर्ज. श्रोतेहो, आपण सर्वजण या आयुष्यामध्ये जगतो, या आयुष्यामध्ये एवढं मोठं चंबू गबाळ उभं करतो, हा संसार थाटतो. आणि एक दिवशी जसं लहान मूल संध्याकाळ झाली की आईनी बोलवलं की जसं ते खेळणं तसंच टाकून निघून जातो, त्याप्रमाणे या संसाराच्या रहाटगाड्यातून एक दिवशी अवचितपणे कोणालाही न सांगता निघून जातो, तो पसारा सगळा मागं टाकून. आपण हे नेमकं काय साधलं या जीवनामध्ये, कशासाठी म्हणून हे सगळं जमवलं, याचा आपण कधी विचार केला आहे का? माझा जेव्हा कधी बॅलन्स शीट या विषयाशी संबंध येतो, आर्थिक वर्षाचा ताळेबंद झाल्यानंतर आपण तो आर्थिक नफा तोटा लिहिण्याचा एक जो वार्षिक क्रम असतो, कधी कधी हा वार्षिक क्रम ही बॅलन्स शीट बनवत असताना मला असं वाटतं की आपण कधी आपल्या जीवनाची बॅलन्स शीट बनवलेली आहे का? नेमकं या जीवनातलं कुठला फायदा, कुठला आपण आपल्या जीवनामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही आपल्याबरोबर शाश्वत रूपाने आपल्याबरोबर येईल. आपण जर तो फायदा तोटा हा जर शाश्वत रूपाच्या अनुषंगाने मिळवला नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये नेमकं या बॅलन्स शीटला खरंच न्याय दिला आहे का? जसं बॅलन्स शीटला 2 बाजू असतात, त्याच्यामध्ये जो प्रॉफिट लॉस स्टेटमेंट असतं, त्या प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये एक जमेची बाजू असते, एक खर्चाची बाजू असते. जमेच्या बाजूला हा तुमचा उत्पन्न, तुमचा झालेली विक्री ह्याचं आपण निदर्शन तिथं करतो. तर खर्चाच्या बाजूला आपल्याला ते उत्पादन करण्यासाठी लागलेला खर्च, त्याच्यावरती आलेले वेगवेगळे प्रकारचे इतर गोष्टी, या सगळ्या वजा जाता, जमेच्या बाजूतून वजा जाता जो आपला राहतो तो आपला निव्वळ नफा असतो. जर जीवनाची ही बॅलन्स शीट मांडली तर आपल्या जमेच्या बाजूला आपण जे जे काही आज मिळवलेलं आहे, मग कदाचित नावलौकिक मिळवलं असेल, पैसा मिळवला असेल, खूप चांगले मित्र जमवले असतील, अत्यंत सुहृदय लोक जमवली असतील, ही सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत. हे जरी आपण आपल्या सगळे जमेच्या बाजूला धरली तरी आपण आपल्या जीवनातला जो खर्च आहे, ज्या आपल्या वासना आहेत, ज्या आपल्या या प्रवासामध्ये आपल्याबरोबर आलेल्या आहेत, या सगळ्यांचा या जमेतून जर वजा करायचा प्रयत्न केला तर या 2 गोष्टींची तफावत, या 2 गोष्टींची समोरासमोर वजाबाकी होऊच शकत नाही.
जसं एक अ आहे आणि एक संख्या आहे, या अ मधून ही संख्या वजा केली जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे जीवनामध्ये आपण जोडलेला पैसा, मिळवलेला नावलौकिक, आपले हितसंबंध असलेले सुहृदय मित्र यांच्यापैकी कोणीच आपल्या जीवनाचा खरा सांगाती, जो आपल्या खर्चाची बाजू आहे, या खर्चाची एक प्रकारे तोंड मिळवणी करणारा आपल्या जीवनाचा खरा सांगाती हा जमेच्या बाजूला कोणीच नसतो. आणि त्यामुळे जीवनामध्ये सद्गुरू आपल्याला अशी गोष्ट जमवायला सांगतो की जी गोष्ट तुमच्या खर्चाला तोंड मिळवणी करून तुमच्या पदरामध्ये काहीतरी शाश्वत टाकेल. आपण दररोज या अंत्ययात्रा जाताना बघतो, कितीतरी मोठा नावलौकिक कमवलेली लोक असतात, कितीतरी पैसा, कितीतरी लौकिक, अत्यंत मोठं इतिहासामध्ये ज्यांनी नाव कोरलेलं, अशी अनेक मंडळी आली आणि गेली. पण या प्रत्येक मंडळीचं जे अस्तित्व आहे ते काळाच्या नुसार हळूहळू मंद होत गेलं. त्यामुळं या जमेच्या बाजूला मिळवलेली कुठलीच गोष्ट ही आपल्याबरोबर येत नाही, हे तर शाश्वत सत्य आहेच. आणि हे शाश्वत सत्य असूनही मनुष्य मात्र तेच मिळवण्यासाठी आयुष्यभर कष्ट करत राहतो. आपण बघतो की आपल्यासमोर जर शाश्वत आणि अशाश्वत या दोन गोष्टी ठेवल्या, आपल्यासमोर एखादी गोष्ट जी आपल्या फायद्याची आहे आणि एखादी गोष्ट आपल्या तोट्याची आहे असं जर आपल्या समोर ठेवलं, आपल्यासमोर असा विचार करा की एक खरा नवा रुपया ठेवलेला आहे आणि एक खोटा रुपया ठेवलेला आहे, आणि आपल्याला सांगितलं की उचला, तर आपली बुद्धी चट दिशेने खऱ्या रुपयावरती हात ठेवेल, आपली बुद्धी चट दिशेने जे शाश्वत आहे त्याच्यावरती हात ठेवेल, आपली बुद्धी जे चांगलं आहे ते स्वीकारेल. आणि नेमकं जीवनाची बॅलन्स शीट करत असताना आपण आपला हा ताळेबंद का बरं चुकतो? जे आपण या जीवनामध्ये येऊन कमवायला पाहिजे ते आपण अजिबातच कमवत नाही, आणि जे आपल्या जीवनामध्ये आपल्या मृत्यूनंतर उपयोगाला येणार नाही ते मात्र आपण सगळं कमवून ठेवतो. तो जर्मनीचा हिटलर होता ना, तो फार छान वाक्य लिहायचा. तो म्हणायचा, द प्रॉपर्टी लेफ्ट बिहाइंड यू आफ्टर युअर डेथ is an indication of unwanted work you have done in your life. तुमच्या मृत्यूच्या पश्चात तुमची राहिलेली संपत्ती हे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नको असलेल्या केलेल्या कामांची यादी दाखवते. किती सुंदर वाक्य आहे, किती चिंतनीय वाक्य आहे. आपल्या जीवनामध्ये खरं आपण काय साधलं पाहिजे? आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपलं स्वरूप साध्य केलं पाहिजे. मी कोण आहे याचा आपण शोध लावला पाहिजे. जो आईच्या उदरातून आला, जो या बारशाला एका नामकरणाच्या अनुषंगाने माझ्या या देहाला चिकटला, आणि जो या देहाच्या बरोबर वाढत जाऊन एक दिवशी या देहाला सोडून निघून गेला, तो खरा मी कोण आहे याचा शोध म्हणजे शाश्वताचा शोध आहे. आणि या शाश्वताच्या शोधासाठी तितकंच सूक्ष्म असं साधन हे भगवंताच्या नामाचं आहे. आणि या भगवंताच्या नामाचं साधन जर मी जोडलं नाही, आणि हे साधन सोडून जे काही म्हणून मी आपल्या जीवनामध्ये साधेन, हे या माझ्या जीवनाच्या ताळेबंदासाठी उपयोगाचं नाही. त्यामुळं समर्थ इथं म्हणतायत की नये रामवाणी तया थोर हानी. आपण आपल्या जीवनामध्ये त्या स्वरूपाचा जर शोध घ्यायचा असेल तर या स्वरूपाच्या शोधासाठी राम नामाचं अत्यंत सुंदर सोपं असं साधन सोडून जर इतर काहीही करायचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये हानीच होते. भगवंताच्या प्राप्तीसाठी नामसाधना ही संतांनी वारंवार आपल्याला सांगितली. नामसाधन हा एकमेव मार्गच भगवंत प्राप्तीचा आहे असं नाही. आपण योग मार्गाने जाऊ शकतो, आपण यज्ञ करू शकतो, आपण तप करू शकतो, आपण असे आणखीन विविध मार्ग भगवंताच्या प्राप्तीसाठी अनुसरू शकतो. पण जसं तुलसीदास म्हणतात की या कलियुगामध्ये कलियुग जोगन यज्ञन ज्ञाना एक आधार राम गुणगाना. या कलियुगामध्ये ना योग, ना जप, ना तप ह्याच्यापैकी काहीच उपयोगाला येत नाही. एक आधार राम गुणगाना. त्यामुळे या कलियुगामध्ये मनुष्याची वृत्ती जेव्हा ही अत्यंत बहिर्मुख झालेली असते, अशा वेळेला जेव्हा त्याची नैतिकता, त्याचं अधःपतन झालेलं असतं, जेव्हा त्याची शारीरिक शुद्धी ही रसातळाला गेलेली असते, अशा वेळेला भगवंताच्या नामाचा एकमेव आधार म्हणून समर्थ इथं राम नाम म्हणतायत. नये रामवाणी तया थोर हानी.
त्यामुळे आपल्या जीवनात बॅलन्स शीटला जमेच्या बाजूला जर आपण 13 कोटी इतकं नामस्मरण जमवलं, अगदीच संख्येच्या रूपात बोलायचं झालं, तर शाश्वताचं स्वस्वरूपाचं दर्शन या जन्मामध्ये होतं असं संतांचं सांगणं आहे. पण आम्हाला नेमकं काय मिळवायचं आहे हेच आम्ही विसरून गेलो. समर्थांनी पडदमूर्खतेची जी लक्षणं सांगितलेली आहेत त्यातील आम्ही सगळेजण खरं पडदमूर्ख आहोत. संत आम्हाला सांगतात वारंवार, पण आम्ही या शाश्वताच्या साठी जी नामसाधना सांगितली ती सोडून अशाश्वताच्या मागे धावत राहतो. ही आमची पडदमूर्खता नाही तर काय हो. आम्ही आमच्या जसं समाजशास्त्राच्या पुस्तकामध्ये शिकतो की रस्ता क्रॉस करताना डावीकडे बघावं, उजवीकडे बघावं, मग सहजपणे रस्ता पार करावा. समाजशास्त्राच्या पेपरमध्ये आपण 100 पैकी 100 मार्क घेऊ, पण रस्ता क्रॉस करताना मात्र नेमके आपण नियम विसरून जातो. हीच आपली पडद मूर्खता. तसं भगवंताच्या नामाचं महत्व संतांकडून ऐकतो खरं, सत्संग करतो खरं, त्यांचा जाऊन अनुग्रही घेतो, पण ज्या नामाचं स्मरण त्या संतांना जसं अपेक्षित आहे, जितक्या प्रमाणात अपेक्षित आहे, तितक्या प्रमाणात मात्र आपल्या हातून काही होत नाही. याचं कारण आम्हाला त्याचं अजूनही महत्वच पटलेलं नाही. आम्हाला अजूनही ते आपल्या बॅलन्स शीटला जोडलं तर तेच एकमेव माझ्या जीवनाला, या शाश्वताला नफाच्या मार्गाने घेऊन जाईल, माझ्या स्वस्वरूपाच्या मार्गाने घेऊन जाईल, हेच मला अजूनही पटलेलं नाही. हीच माझी पडद मूर्खता. आणि त्यामुळे जीवनामधली ही अशाश्वत खेळणी, एखादी कार, मग घर, पैसा, लौकिक, नावलौकिक, मोठी पद, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खेचून घेतात आणि आपण या गोष्टींच्या पायी या नामाचं बलिदान देऊन टाकतो. समर्थ म्हणतात की अशा जन्माला काय म्हणावं, जनी व्यर्थ प्राणी, याशिवाय समर्थांना दुसरा शब्द सापडत नाही. या जगामध्ये येऊन एखाद्या प्राण्यासारखं जीवन आपण जगलो. ते नाही का, जर 3-4 कुत्री असतील आणि जर त्यांना अचानक चौघांनाही एकच खाण्याचा पदार्थ दिसला तर ते चौघही कसे तुटून पडतात, लचके तोडतात, त्याचे चारही बाजूनी उडतात. मनुष्य देखील आपल्या स्वार्थ बुद्धीने या दृश्य जगातल्या गोष्टींना असंच एकमेकांपासून हिरावून घेण्याच्या शर्यतीमध्ये असतो. आणि जे घ्यायला पाहिजे, जे एकांतामध्ये, जे स्वांत सुखाय मार्ग आहे, ते मात्र तो विसरून जातो. त्यामुळे समर्थ शेवटी नाईलाज होऊन आपल्याला प्राणी म्हणतायत, जनी व्यर्थ प्राणी. अशा रीतीने जर आपण विचार केला तर आपण या जीवनामध्ये येऊनही अंत्यज राहूत. एक प्रकारे आपण अज्ञानी राहूत. त्याला समर्थ काणी हा शब्द वापरतायत. काणीचा खरा अर्थ हा या समाज जीवनामध्ये जो सगळ्यात खालचा समाज आहे तो होतो. पण आज मनोरचना या आधाराने जर आपण आपल्या परमार्थिक जीवनाची रचना केली तर ज्याला आपल्या जीवनाचं ध्येयच कळालेलं नाही तो खरा अंत्यज आहे. ज्याला आपण का जगतो हेच कळालं नाही तो खरा अंत्यज आहे. ज्याला या जन्मामध्ये येऊन काय साधायचं आहे हे कळालं नाही तो अंत्यज आहे. त्याचं समर्थ वर्णन करताय की तया नाम काणी. असा आपण अंत्यज होऊ नये हे समर्थांचा आपल्या सगळ्यांना आर्जव आहे. का आम्हाला पटत नाही, का आम्हाला या भगवंताचं नाम खरंच सत्य वाटत नाही. आणि मनुष्याचा एक मूळ दोष असा आहे की त्याला प्रत्येक ठिकाणी पुरावा लागतो. पुरावा असेल तर तो मान्य करतो. आणि यासाठी समर्थ म्हणतायत की माझ्या हरिनामाचा जर तुला पुरावाच पाहिजे असेल तर जा, वेदशास्त्र बघ, पुराण बघ, माझ्या व्यासांची वाणी बघ. व्यासांनी एवढे अद्भुत ग्रंथ लिहिले, एवढे संस्कृतामध्ये अपार ग्रंथांची रचना केली, वेदांची रचना केली. आणि एवढं सगळं करूनही जेव्हा व्यासांना तृप्तता झाली नाही, जेव्हा त्यांना असमाधान जाणवू लागलं, तेव्हा त्यांनी भागवताची रचना केली. आणि भागवत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगणारा हा ग्रंथ आहे. असा हा व्यासांना देखील शांत करणारा हरीचं नाम, ते हरीचं नाम हे म्हणा तू आपल्या या जन्मामध्ये आळव, त्याचं स्मरण कर, कारण की तेच एकमेव तुझ्या या जन्मामध्ये तुझ्याबरोबर येणार आहे. आणि जर ते तू नाही घेतलंस तर तूच तुझ्या स्वतःच्या हाताने आपल्या या जन्माची हानी करून घेत आहे. हेच समर्थ माऊलीचं म्हणणं. आणि अशा या संताच्या पायी आपण जेव्हा जातो तेव्हा श्रोतेहो एकच करायचंय,
आपण भगवंताच्या नामाला जास्तीत जास्त स्मरण करण्याचा, त्याला अंतःकरणातून घट्ट धरण्याचा प्रयत्न करायचा आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. आज आपण मनोबोधातला 91वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा, नवेचे मुखी सापडे रे फुकासा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. समर्थ माऊली ज्या आपल्याला भगवंताच्या नामाचं महत्व गेल्या काही श्लोकांमध्ये सांगत आहेत, त्या भगवंताच्या नामामध्ये येणारे अडथळे, साधकाची या मार्गामध्ये खुंटणारी प्रगती, याचं विश्लेषण करणारा हा श्लोक आहे. समर्थ या श्लोकाचा सरळ अर्थ सांगताना म्हणतायत की हे मना, तू या भगवंताचा, या माझ्या रामाचा कधीही कंटाळा मानू नकोस. या रामाला प्राप्त करण्याचं एक साधं सोपं साधन म्हणजे त्याचं नाम. ते अत्यंत प्रेमाने, अत्यंत आदराने तू सतत आपल्या मुखाशी ठेव. वैखरीने घेतलेलं हे नामस्मरण तुला कुठल्याही प्रकारची किंमत, कुठल्याही प्रकारचं मूल्य मागत नाही. आणि इतकं साधं सोपं हे साधन तुला भगवंताची मात्र निश्चित गाठ घालून देतं. तेव्हा तू एकच कर, अत्यंत प्रेमाने त्या भगवंताच्या नामाचा जयघोष कर. समर्थ माऊलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ. श्रोतेहो, परमार्थामध्ये काय किंवा आयुष्यामध्ये काय, मनुष्याला ध्येयाची गरज असते. ध्येय असल्याशिवाय मनुष्य हा कधीच कृतिशील असू शकत नाही. आपण बघतो ना, ते ऑलिम्पिक सारखे मोठे मोठे खेळ असतात. त्यामध्ये 100 मीटर धावण्याची स्पर्धा असते. तिथं आपल्या समोर एक रेषा असते, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असतं. आपल्याबरोबर धावणारे आणखीन लोक असतात. त्यामुळं या शर्यतीमध्ये मनुष्य हा कधीच कंटाळत नाही. त्याच्यामध्ये रोचकता असते, त्याच्यामध्ये रोमहर्षकता असते. समोरचं ध्येय जेव्हा मनुष्याला स्पष्ट दिसत असतं, तेव्हा त्याच्या कृतीला देखील वेग येतो. दृश्य जगातल्या प्रत्येक गोष्टीला ध्येय हे दृश्याच्या अंगाने दाखवता येतं. एखाद्याला पैसा कमवायचा असेल तर त्याला आपण एखाद्या अत्यंत धनवान मनुष्याचं उदाहरण समोर ठेवू शकतो. एखाद्याला शौर्य गाजवायचं असेल तर त्याला एखाद्या शूरवीराचं आपण ध्येय समोर ठेवू शकतो. एखाद्या काबाड कष्ट करणाऱ्या माणसाला, एखाद्या उद्योगधंद्या करणाऱ्या माणसाचं आदर्श आपण समोर ठेवून ध्येय ठेवू शकतो. पण भगवंताची प्राप्ती, ज्याला भगवंत प्राप्त करायचा आहे, अशा भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तो भगवंत म्हणजे नेमका काय, कुठपर्यंत धावला असता, कुठेपर्यंत गेला असता तो भगवंत प्राप्त होतो. नेमकी अशी कुठली वस्तू ज्याच्याकडे बोट दाखवून आपण म्हणू शकतो की हे प्राप्त झालं म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली. श्रोतेहो, दृश्य जगाचा नियम भगवंताच्या प्राप्तीला चालू शकत नाही. ज्या भगवंताच्या प्राप्तीचं वर्णन समर्थांनी दासबोधामध्ये विश्लेषणात्मकाने केलेलं आहे, 8व्या दशकामध्ये केलेलं आहे, तो समर्थांचा राम कसा आहे, तो निराकार आहे, तो निश्चळ आहे, तो परब्रह्म स्वरूप आहे. त्याला कुठल्या एका विशिष्ट रंगाने सांगता येत नाही, त्याची कुठली वाणी अशी सांगता येत नाही. असा हा निर्विकल्प निराकार आत्माराम हा समर्थांचा दैव. त्या भगवंताला प्राप्त करणं हे साधकाचं ध्येय आहे. आणि इथंच नेमकी फसगत होते. सर्व संतांनी आम्हाला आपल्या आयुष्याचं प्रयोजन सांगितलेलं आहे. आपल्या आयुष्याचं प्रयोजन, आपल्या एक्झिस्टन्सचं प्रयोजन एकच. आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची, आपल्याला त्या परमेश्वराची प्राप्ती करायची आहे. अरे पण ज्याला प्राप्त करायचं तो दिसतोय कुठं, त्याला शोधायचं तरी कसं? आणि ही नेमकी अडचण आल्यामुळं अनेक साधक गुरुचरणी जातात, त्याचा अनुग्रह घेतात, त्यांनी दिलेल्या साधना मार्गावरूनही चालू लागतात. पण ज्या भगवंताला कुठलाही आकार नाही, ज्याला रंग नाही, ज्याला कुठल्या एका वस्तू रूपाने दाखवता येत नाही, अशा या निराकार निर्विकल्प भगवंतावरती मनुष्याचं मन हे कधीच ध्येय रूपाने केंद्रित राहू शकत नाही. मनुष्याच्या मनाला सदैव उपाधी लागते, त्याला कुठलं तरी दृश्य वस्तू लागते की ज्याच्या अनुषंगाने ते मन रमू शकतं. आपण बघतो ना, कित्येकदा एकटे बसलेलो असतो, कंटाळा येतो, कोणीतरी लागतं गप्पा मारायला, कोणीतरी आपल्याला सतत सांगाती असावं असं वाटत असतं.
हा मनुष्याच्या मनाचा स्वभाव आहे. तो कधीच अशा निर्विकल्प निराकार गोष्टीचा विचार अखंडितपणे करू शकत नाही. आणि मग एकदा का ते मन मागं फिरलं, एकदा का ते मन त्या वस्तूपासून ज्याला ते शोधायचा प्रयत्न करत होतं ते त्याला सापडलं नाही, असं म्हणता क्षणी ते मन त्या वस्तूपासून उडतं. आपलं लक्ष तिथून निघून जातं. आपल्याला ते कंटाळवाणं वाटू लागतं. आपल्याला ते अत्यंत निरस वाटू लागतं. अनेकदा आपण बघतो ना, सत्संगामध्ये लोकांना छान डुलकी लागते, मस्त झोप लागून जाते. का? कारण की जिथं त्या निर्विकल्प निराकार गोष्टींची चर्चा होते तिथं मनाला उपाधी न मिळाल्यामुळं मन शिथिल होऊन जातं, स्तब्ध होऊन जातं, कंटाळतं आणि त्यामुळे मनुष्याला स्वाभाविकपणे डुलकी लागते. समर्थांनी नेमका हा मनुष्याचा असलेला दुर्गुण, जो त्याला त्याच्या ध्येयापासून लांब नेतो, ज्या भगवंताच्या प्राप्तीकडे त्याला जायचं आहे, असू देत त्याला निर्विकल्प असल्यामुळं आज कुठलं रूप नाही, कदाचित तो असेलही रूपाने, पण आज आपल्याला तो कळत नाही. पण या ध्येय प्राप्तीपासून हे मन मनुष्याला कंटाळा आल्यामुळं मागं फिरवतं. आणि म्हणून समर्थ मनाला सांगतायत की नको वीट मानू रघुनायकाचा. आपलं मन ज्या वृत्तींपासून सतत मागं हटतं आहे, त्या वृत्तींनाच मुळी आपण भगवंतमय केलं, त्या भगवंताकडे वळवलं, तर या रघुनायकाचा आपल्याला कधी कंटाळा येत नाही. दुसरा टप्पा असा असतो श्रोते हो, की जो सिद्ध पुरुषाच्या आयुष्यामध्ये देखील येतो. जेव्हा साधना आपली अत्यंत वेगाने, त्वेषाने चालू असते, तेव्हा या साधनेची गंमत अशी आहे की या भगवंताच्या नामाला कुठल्याही प्रकारच्या सिद्धींची स्पर्श होत नाहीत. जसं एखादी फास्ट ट्रेन असते, ती फास्ट ट्रेन काही स्टेशनवरच थांबते आणि बाकीच्या स्टेशनवरून ती झपाट्याने निघून जाते. त्याप्रमाणे भगवंताच्या नामाची गंमत अशी आहे की ती ना रंग या स्टेशनवर थांबते, ना प्रकाश, ना सुगंध, ना कुठला दिव्यनाद, या कुठल्याच सिद्धींच्या स्टेशनवर ही नामाची ट्रेन थांबत नाही. ती थेट शेवटच्या स्टेशनवर म्हणजे आनंदाच्या, त्या सच्चिदानंदाच्या स्टेशनवर जाऊन थांबते. त्यामुळं साधक जेव्हा नामामध्ये झपाट्याने प्रगती करू लागतो, तेव्हा त्याची स्वाभाविक अवस्था अशी असते की कुठला तरी आपल्याला आपण करत असलेल्या साधनेचा अनुभव मिळावा. आणि साधनेचा अनुभव काही केल्या मिळत नाही, कारण की सद्गुरू त्याच्या मानगुटीला धरून त्याला थेट त्या आनंद स्वरूपापर्यंत घेऊन जात असतो. त्याला माहितीये की जर माझ्या बाळाला या मधल्या कुठल्या तरी स्टेशनवर मी उतरवलं किंवा ही गाडी थांबवली आणि जर तो रेंगाळला आणि जर गाडी सुटून गेली, जसं आपण मुंबईला जाताना कर्जतला वडे चांगले मिळतात म्हणून काही लोक कर्जतला उतरतात आणि वडे घेण्याच्या नादात गाडीच चुकून जाते, तसं या परमार्थामध्ये जर सच्चिदानंदाचं दर्शन घ्यायचं असेल तर सद्गुरू या प्रकाश, नाद, गंध, ध्वनी या कुठल्याच स्टेशनवर आपल्याला उतरू देत नाही. आणि मग साधकाचं मन तिथं थोडंसं बेचैन होतं. त्याला असं वाटतं की अरे मी एवढं नामस्मरण करतोय, एवढी साधना करतोय, मला कुठलाच का बरं कधी अनुभव येत नाही. श्रोते, आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना, जेव्हा आकाशामध्ये काळे मेघ दाटतात आणि त्यांच्या मागे सूर्य लपतो, तेव्हा आपल्याला त्या काळ्या मेघांमुळं निबिड असा अंधार खाली जाणवत असतो. पण जेव्हा तो काळा मेघ हटायला लागतो, जेव्हा तो लांब जायला लागतो, तेव्हा त्याची किनार देखील सोनेरी होती. तो सूर्य देखील आपल्याला चाहूल देऊ लागतो की आता हे मेघ हटण्याचे दिवस जवळ आलेले आहेत. तसं 3.5 कोटीपासून जो साधक 13 कोटी या नामसंख्येपर्यंत जाऊ लागतो, हा अत्यंत मोठा प्रवास आहे, अत्यंत दुर्गम प्रवास. जसं मध्यंतरी पेपरमध्ये वाचलं की ते नासानी प्लुटोवर जे यान पाठवलं होतं ते 9 वर्षापूर्वी पाठवलं होतं आणि कित्येक हजारो किलोमीटरचा, अब्जावधी किलोमीटरचा प्रवास करून ते 9 वर्षानंतर तिथं पोहोचलं. साधकाचा देखील हा 13 कोटीचा प्रवास या प्लुटोवरती जाणाऱ्या प्रवासा इतकाच गहन असतो. त्याला तिथं कुठल्याही प्रकारच्या अनुभव, सिद्धी या दर्शन देत नसतात. मनाला आनंद असतो, पण या मनाची जी वृत्ती आहे कंटाळा करण्याची, ती वृत्ती त्याला वारंवार मागं फिरवत असते. आणि अशा वेळेला हे मन अचानकपणे अगदी जवळ जाऊन, जसा तो काळा मेघ दूर जाण्याची वेळ आलेली असती, सूर्याची किरणं शेजारून दिसत असतात, तसं ते सच्चिदानंदाचं स्वरूप अगदी जवळ आलेलं असतं. पण साधक मात्र आपले प्रयत्न सोडून देतो. त्याला असं वाटतं की छे, आपल्याकडून हे होणार नाही, आपल्याला ह्याच्यातून काही एक साधणार नाही, त्यामुळे तो नैराश्यग्रस्त होतो. अशा दोन्ही भूमिकांसाठी समर्थ इथं सांगतायत की नको वीट मानू रघुनायकाचा. तुला या दोन्ही अवस्थांमध्ये तो भगवंत तुझ्या अगदी जवळ आहे.
कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, अशी तो तुझी अवस्था बघतोय. मग यासाठी काय करायचं? मी नुकताच साधनेला लागलोय, माझं लक्ष त्या निर्विकल्प रामावरती लागत नाहीये. असू दे, मी खूप साधना करतोय, वर्षानुवर्ष करतोय, 40-50 वर्ष साधना करतोय, कदाचित 13 कोटीचा संकल्पाच्या अगदी जवळपास आलोय, पण मला कुठलाच अनुभव नाही. काही हरकत नाही. नको वीट मानू रघुनायकाचा. या दोन्ही अवस्थांमध्ये हे मना तू एकच कर. अति आदरे बोलीजे राम वाचा. एक खुणगाठ मनाशी घट्ट बांधायचे की जो नाम घेतो ते नामच त्या जीवाला भगवंतापर्यंत पोहोचवणार, हे निश्चित आहे. नाम ही एक प्रकारे आगगाडी आहे. त्या नामामध्ये जो साधक बसलेला आहे, ती आगगाडी त्याच्या शेवटच्या फायनल स्टेशनपर्यंत जशी जाते, आत बसलेल्या माणसाला कुठलेच कष्ट होत नाहीत, तसं जो भगवंताचा नाम अखंड घेतो तो या सच्चिदानंदापर्यंत जाणार जाणार आणि जाणार. हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे मनुष्यानी फक्त एकच करायचंय. कुठल्याही अवस्थेत मन कितीही कंटाळू दे, मन आपल्याला सांगू दे अरे काय होणार या नामाने, कोणीही आपल्याला येऊन म्हणू दे अरे दुसरं साधन करून बघ, आपल्याला कोणीही काहीही सांगू दे, आपण एकच करायचं. अति आदरे बोलीजे राम वाचा. बस प्रेमाने त्या भगवंताचं नाम अखंड मुखाने त्याचं स्मरण करायचंय. ती वैखरीने ते नाम कधीच सोडायचं नाही. आणि असं जो करत राहील, या नामस्मरणाला जो कधीच कंटाळणार नाही, ज्या नामासाठी कुठल्याही प्रकारची किंमत द्यावी लागत नाही. असंही नाही की आपण एखाद्या ठिकाणी जायला निघालो, गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि त्या ठिकाणी जाताना अगदी भरपूर पेट्रोल खर्च होतं, खूप पैसे आपले जातात, पण जर ती वस्तू आपल्याला तिथं सापडली नाही तर आपण म्हणतो की अरे बापरे किती पैसे खर्च झाले, किती वेळ वाया गेला. पण या भगवंताच्या नामामध्ये कुठल्याही प्रकारचं मूल्य लागत नाही. तुमचा वेळ जो भगवंताच्या नामामध्ये जातो तो खरा सदुपयोग आहे वेळेचा. इतर गोष्टी तर ठीक आहेत, कर्तव्यापुरत्या, प्रपंचापुरत्या, पण जे तुम्ही नामासाठी वेळ लावाल तो वेळच खरा तुमच्या जीवनात तुमच्या बरोबर येणारा वेळ आहे, तुमच्या बरोबर तुमच्या आयुष्यामध्ये पुण्य संचय करणारा वेळ आहे. त्यामुळं असं हे कुठल्याही प्रकारचं मूल्य न द्यावं लागणारं नाम, पण जे स्वतःची चव नसल्यामुळं मनुष्याच्या मनाला कंटाळवाणं करतं, अशा नामामध्ये भगवंताच्या लीलांचं स्मरण करत, आपल्या सद्गुरु कृपेची आठवण करत करत, माझ्यावरती सद्गुरूंची किती अपार कृपा आहे या जाणीवेने कंठ सद्गदित करून, आपल्या हृदयस्थ वसणाऱ्या भगवंतावरती प्रेमाश्रूंचा अभिषेक करत, नामामध्ये स्वतःचीच रुची उत्पन्न करत आपण आपल्या नामाचा कंटाळा घालवावा आणि या नामाच्या वरती सदोदित आपण त्याच्या स्मरणामध्ये मग्न राहावं. जग त्याच्या पद्धतीने चालेल, साधक त्याच्याच पद्धतीने चालला पाहिजे. जो अखंड नामामध्ये राहील त्याला हा भगवंत कधीच अंतर देणार नाही. म्हणून समर्थ शेवटी म्हणतात की करी घोष त्या जानकी वल्लभाचा. अत्यंत काकुळतेने, तन्मयतेने, अगदी बेंबीच्या देठापासून त्या भगवंताला आळवून जेव्हा आपला धीर सुटेल, जेव्हा असं वाटेल की बस आता ह्याच्यापुढे मी नाही काही करू शकत, नाही होत माझ्या हातून नामस्मरण, नाही जमत मला, तो भगवंत नाही प्राप्त होत, अशा वेळेला अगदी काकुळतीने त्याला एक हाक मारावी, अगदी बेंबीच्या देठापासून. हे रामा, हे श्रीहरी, अरे मी एक अत्यंत लहान पिल्लू आहे रे तुझं, माझं नाही धीर टिकत, आता तूच कृपा कर बाबा आणि मला तू असण्याची काहीतरी खूण दे. तो भगवंत अत्यंत प्रेमवत होऊन, कृपावंत होऊन आपल्या हृदयामध्ये प्रगटेल. पण हे सगळं होईल ते केवळ भगवंताच्या नामाने. म्हणून या नामाचा कधी कंटाळा करू नका. त्या नामाला अत्यंत आदराने आपल्या मुखाशी धारण करा. श्रोतेहो, जीवनाचं कल्याण करणारं हे भगवंताचं नाम आपण कधीही विसरू नका. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.